अंगात बसली मी काय कळे अंगात गुलाल अंगात लवंगा मुठी उंबराचं फुल उंबराचं कोणाची आई बापाची माझ्या पिंडीवरती तांदळाचे राश होईने नाव घ्या पटकन. हा हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर आज आम्ही कुठं चालले हे तुम्हाला सगळ्यांना थंबनेलवरून समजलंच असेल आणि तुम्ही मागचा पण ब्लॉग बघितलाच असेल. तर आम्ही निघालो होतो भावाच्या एंगेजमेंट साठी. सकाळी लवकर उठलो होतो पण खूप घाई गडबड होती. त्याचं आवरायचं, आमचं आवरायचं, लेकरांचं आवरायचं, याच्यामध्येच घाईने काही ब्लॉग झाला नाही. त्याच्यानंतर व्हेन्यूवर पोहोचलो. अनुराधा किशोर छान अशी रांगोळी काढलेली होती. ब्राह्मण आले, ब्राह्मणांनी सगळं विधियुक्त जो विधी वगैरे असतो साखरपुड्याचा तो पूर्ण पार केला. त्याच्यानंतर छान इथं बघा फोटोज व्हिडिओज सगळं चालू होतं. त्याच्यानंतर इथं रिंग सेरेमनी चालू होती, म्हणजे अंगठी वगैरे एकमेकांना घालत होते मस्त ना. किशोर आणि अनुराधाने एकमेकांना अंगठी घातली. फोटोग्राफर दादा बाकी सगळे मंडळी जे होते ते सगळ्यांचं लक्ष होतं अनुराधा आणि किशोरकडे, कारण की आज त्यांचा दोघांचा होता साखरपुडा. मग काय त्याच्यानंतर ही सगळी शिदोरी या मुलीकडच्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि ही मुलाकडे जात असे लग्न म्हणजे आईच्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी. मग सगळ्यांची फॅमिली फोटोज वगैरे झाले. साडी वगैरे तिने चेंज केल्यानंतर तिने वन पीस वगैरे घातला होता. केक वगैरे कटिंग करण्यासाठी छान असा केकचं कटिंग होतं. दोघांनी छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. फोटोग्राफर तर त्यांना कंटाळून सोडलं होतं, ही पोज द्या, ती पोज द्या, ती पोज द्या. मग काय त्यांनी कंटाळून गेले होते आणि घरचे तर एवढे घाई करत होते कारण की 4 वाजले होते केक कटिंग करण्यासाठी. आम्हाला यायला पण उशीर झाला होता. मग त्याच्यामध्ये फोटोशूट, जेवण, ब्राह्मणाने सगळं विधियुक्त करण्यासाठी त्यांना पण वेळ लागत होता. त्याच्यामुळे 4 साडेचार झाले होते. केक कटिंग वगैरे केला. घरच्यांची थोरा मोठ्यांची खूप कळकळ चालू होती. बाद झालं आता, काही लग्नाच्या दिवशी फोटो काढायला ठेवा. पण काय प्रत्येक दिवस हा एक स्पेशल असतो आणि त्यांच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल होता. त्याच्यामुळे त्यांना खूप सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढायचे होते. त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केला आणि त्यांच्यासोबत आम्ही पण एन्जॉय केला. मस्त सगळ्यांनी जोडीने फोटो काढले. सगळ्यांचं लक्ष फक्त किशोर आणि अनुराधाकडे होतं कारण की त्यांची एंगेजमेंटच होती. मग काय खूप छान अशी एंगेजमेंट झाली. मग भावाने ना अनुराधासाठी गिफ्ट घेतलेलं होतं. काय घेतलं होतं हे तुम्हाला माहीतच आहे, सगळेजण देतातच. त्याच्यासाठी छोटं मोठं गिफ्ट होतं. ते मोठं मोबाईल घेतला होता. मग तिला छान असा मोबाईल त्याने गिफ्ट केला. तर खूप छान वाटत होतं. आज सकाळचा दिवस आहे ना सगळ्या मस्त चालू होता. आज सगळे खूप एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर मग तिला म्हटलं चल गिफ्ट ओपन कर, आम्हाला पण बघू दे त्याच्यात मोबाईल कसा आहे. मग ती गिफ्ट ओपन करायला लागली. अनुराधा आणि किशोरची जोडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स बोला. त्यांचं आयुष्य पुढं चांगलं जाऊ द्या आणि लवकरात लवकर त्यांची लग्नाची डेट पण फिक्स झालेली आहे. काय आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. तर मस्त लग्नाचे पण पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेलच. हा ब्लॉग थोडासा छोटा झाला, तुम्हाला जास्त काही दाखवता आलं नाही आहे, पण लग्नाचे जे ब्लॉग असेल ते मी तुम्हाला पूर्ण नक्की शेअर करेल. तर इथून आम्हीची घरातून एंट्री झाली होती तेव्हापासून तर पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत म्हणजे पूर्ण एंगेजमेंट होईपर्यंत आहे ना रील बनवली होती 1 मिनिटासाठी. तर ही रील मी जी आहे ती यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक असेल सगळीकडे मी शेअर केलेली आहे. तुम्ही नसेल बघितली तर जाऊन बघू शकता, नाही बघितले तर इथं व्हिडिओमध्ये पण बघू शकता. तर ही 1 मिनिटाची रील त्याने शूट केलेली होती. छान अशी सोनं वगैरे देताना वगैरे ब्राह्मणाचा जे विधी असतो तो पूर्ण छान झालेलं होतं. आणि जेवणाचा पण व्हिडिओ मी काय काढला नाही कारण की जेवणाच्या व्हिडिओला पण माझ्याकडे माझा मोबाईलच नव्हता. माझा मोबाईल सगळीकडे फिरत होता, त्याच्या मुलांकडं, त्यांच्याकडं, सगळ्यांकडं, म्हणजे नाही का आमचे जेवढे भाऊ बहीण होते त्यांच्याकडं. कारण की माझा मोबाईल सगळे म्हणायचे क्लिअरिटी छान आहे, व्हिडिओ छान येत आहे, तुझा मोबाईल दे, तुझा मोबाईल दे. त्याच्यामुळं तुमच्यासाठी मला जास्त क्लिप घेता आल्या नाही. त्याच्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि छान असा घरचा कार्यक्रम बघा. ते आमच्या आहे काय इकडं काय माहिती बाई ते आपल्याकडं येई नसते. काय करू
मुलीकडून एवढे सगळे डबे आले होते. याच्यामध्ये सगळे शिदोरी होती, नंतर सासवांसाठी काही मेकअपचं सामान असेल, साडी वगैरे असेल, ते सगळं आलेलं होतं. मग सगळे भावकी असेल, शेजारी असेल, सगळ्यांना बोलवावं लागतं आणि मग ही शिदोरी वाटप करावं लागते. तर आता इथं सगळे जमले होते. पुढं उखाणे वगैरे आहे बघा. संक्रांतीचा महिना चालू आहे, म्हटलं चला मस्त छान छान असे भावजायांची नावं ऐकूया. मग काय, भावजाया माझ्या खूप सगळ्या होत्या, त्यांना सगळ्यांना एकेकीला नावं घ्यायला लावली. छान एक जणीनं एक डब्बा उघडायचा, छान नाव घ्यायचं. काय नाव आहे ते पुढं तुम्ही बघाच. आवाज आला पाहिजे आता. झुंझुण्यात बसली मिनट काळकोळे अंगात गुलाल वांगात लवंगा मुठी जाय पळवटी सोडे सोगे कचेर लोगे कचेरीच्या उघड्या खोल्या खोलीत होता हंडा हंड्याचा परत येतो आता भातासारखा रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेल घातला येडा चंद्रभागेची नाका कळा गांडील म्हणतो नाव घे पुरी नाव काय कुकरचं हळदी कुकर भरलं ताट अन्नासाहेब पाटलंच नाव घे त्याचं पहिलं 360. वा वा वा, टाळ्या वाजव टाळ्या वाजव. चला या एक जण पुढं, परत एक एक जण जे झालं ते मागवा आणि जे पुढे व्हायचं ते पुढे या. चला एक मिनिट. मी सर खूप बाजू नाही झाडेंद्राचं फुलगुंगराचं लेक कोणाची आई बापाची सेन कोणाची सासऱ्याची पाटलाच्या दारी भरणारी नाव घे सई नाव काय फुकाचं आधी फुकाचं आधी फुकानं भरलं ताट ईश्वरा बसले जेवायला समय लावलं 360. वा वा वा. चला उठा, चला या. मनीष ये ना चला पटापटा. खाली पण घ्या. माझ्या शेंडवरती तांदळाची राशी वाल्मिक पाटलांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. वा वा, छान छान. चला वहिनी, चला उज्ज्वल वहिनी. त्या बाईला बोलू ना. चला चला चला. त्यांना उठायचं नाही तिथं जागेवरून. वा 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 वा. पाणीपुरी. वा वा, छान छान. चला चला वहिनी, चला ना. अजून 2 राहिले असतील, 2-3 द्या म्हणलं. वा वा. नाही उडेल तू. नाही ना. चला घ्या, नाव घ्या वहिनी पटकन. वहिनी नाव घ्या पटकन. वा वा, हाय आमचा आशीर्वाद भरभराट एकदम. वहिनी इकडून या. या इकडं. चला ना, इकडे आहे ना, इकडं इकडे इकडे डबे अजून लय मोठी बाकी आहे. पुढे या थोडं तुम्ही. कुठं तशी तिथून जागेवरून इकडे या. इथं या मध्ये मोठं नाव झालं पाहिजे. वा वा, छान छान. सगळ्याची झाकणं साईडला करून घ्या. जेवढ्या वहिनी त्या होत्या ना माझ्या, तेवढ्या त्यांनी सगळ्यांनी नावं छान छान घेतली. त्याच्यानंतर मग बाकीच्या जे राहिलेल्या होत्या त्यांना काही नावं घ्यायला लावली नाही, कारण की संध्याकाळ झाली होती, लाईट पण नव्हती आणि मग अंधार पडत चालला होता. आम्ही रानामध्ये राहतो ना, त्याच्यामुळे सगळेजण रानातले होते, ते आलेले होते. ते सगळे शेजारचे होते, त्यांना पण लवकर लवकर जायचं होतं, कारण की दिवसभर सगळे कामं करून थकून जातात. म्हटलं चला जास्त आपला टाईमपास न करता जे आलेले होते त्यांना मस्त एका वहिनीने त्यांनी कुंकू वगैरे लावून घेतलं. आणि ही जी शिदोरी मिठाई जी आलेली होती तिकडून ती सगळी वाटप करायची होती, सगळ्यांना द्यायची होती. त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड चालू होती.
मग आम्ही सगळ्यांनी काय काय केलं, पिशव्यांमध्ये ना सगळ्यांना पॅकिंग करून दिलं होतं आणि बरंच काय काय सामान आलं होतं. लाडू, चिवडा, करंजा, शंकरपाळी, अनारसे, चंपाकली, डाळीचे लाडू, बुंदीचे लाडू असेल, त्याच्यानंतर फ्रूट्स आलेले होते सगळे, त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू होते, खोबऱ्याचे लाडू होते आणि बरंच काय काय होतं. म्हणजे अजून मला सांगता पण येत नाही, एवढे सगळे आयटम त्यांनी पाठवले होते, म्हणजे मिठाई वगैरे. त्याच्यानंतर फ्रूट्समध्ये पण संत्री, मोसंबी असेल, द्राक्ष असतील, सफरचंद होते, बरंच फ्रूट्स पण पाठवले होते. असे 35-40 डबे आले होते. त्याच्यानंतर इकडून कडकणे असेल, भजी असेल, पुरणाच्या पोळ्या असेल, हे सगळं पण ते पण आलं होतं. बर्फी